गॅस गोडाऊन फोडणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद, 60 सिलेंडर जप्त. जालना आणि परभणीतील 2 गुन्ह्यांची उकल. गॅस गोडाऊन फोडून सिलेंडर चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक जालना गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला. या प्रकरणी परभणी जिल्ह्यातील 2 आरोपींना पाथरी येथून जेरबंद करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून 1,66,920 रुपये किमतीचे तब्बल 60 घरगुती गॅस HP सिलेंडर जप्त करण्यात आलेत. शुक्रवार दिनांक 10 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईमुळे जालना आणि परभणी जिल्ह्यातील गॅस गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी केल्याचे 2 गुन्हे उघडकीस आलेत. राजेश लाला पवार आणि गणेश प्रभू काळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे 29 जून रोजी अज्ञात चोरट्यांनी HP गॅसचं गोडाऊन फोडून तब्बल 60 सिलेंडर चोरून नेले होते. या प्रकरणी गोडाऊनचे संचालक गोपाल राधेश्याम लोया यांच्या फिर्यादीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 303, 324 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मोठ्या चोरीच्या गुन्ह्याची उकल करून आरोपींना जेरबंद करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि त्यांच्या पथकाला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यात राजेश पवार आणि गणेश काळे यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांना दोघांनी पाथरी येथून ताब्यात घेतलं. आरोपींच्या ताब्यातून 36 भरलेले आणि 24 रिकामे असे एकूण 60 घरगुती HP गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची एकूण किंमत 1,66,920 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.